श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे 30 गुणांनी युक्त असणाऱ्या, 30 लक्षणांनी युक्त असणाऱ्या आचरणाला धर्म म्हणतात. हे युधिष्ठिरा, अशा प्रकारे धर्मपालनाचं महत्त्व नारद मुनींनी राजा युधिष्ठिर याला समजावून सांगितलं. हे धर्मराज, ज्यांच्या वंशामध्ये अखंडपणे संस्कार होत असतात, ज्यांना ब्रह्मदेवांनी संस्कार योग्य, संस्कारक्षम मानले आहे, अशांनाच द्विज म्हणतात. द्विज याचा अर्थ दोनदा जन्मणारे. आईच्या गर्भातून जेव्हा त्यांचा जन्म होतो तो पहिला जन्म, आणि गुरूंची प्राप्ती होऊन गुरूंचा जेव्हा अनुग्रह होतो तो त्यांचा दुसरा जन्म असं मानलं जातं. आणि द्विज म्हणजे ब्राह्मण, आणि ब्राह्मण म्हणजे संस्कारित, ब्रह्म जाणणारा असा त्याचा अर्थ आहे. जन्म आणि कर्माने शुद्ध असणारे द्विज हेच यज्ञ, अध्ययन, दान आणि ब्रह्मचर्य या आश्रमांसाठीच्या कर्मांचे शास्त्रशुद्ध विधान सर्व शास्त्रांनी उद्घृत केलं आहे. अध्ययन करणे, अध्यापन करणे, दान घेणे आणि दान देणे, यज्ञ कर्म करणे आणि करविणे ही ब्राह्मणांनी करायची 6 महत्त्वाची कर्मे होत. ब्रह्मचर्य पालन करणे आणि गुरुगृही राहून, गुरुकुलामध्ये राहून अध्ययन करणे हे ब्राह्मणांचं महत्त्वाचं कार्य आहे. क्षत्रिय माणसाने दान घेता कामा नये. त्याने प्रजेचे रक्षण करून ब्राह्मणांखेरीज इतरांकडून योग्य प्रकारचा कर वसूल करून आपला जीवन निर्वाह करावा. वैश्य जो असतो त्याने ब्राह्मणांना अनुकूल राहून गायी पाळणे, शेती करणे, व्यापार करणे, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे यावर आपली उपजीविका करावी. आणि शूद्र जे असतात त्याने या सर्वांची सेवा करावी, खास करून ब्राह्मणांची सेवा करावी. हा शूद्राचा धर्म होय. आणि सेवेमुळेच त्याला त्याच्या चरितार्थासाठी आवश्यक गोष्टी या बाकीच्या लोकांकडून त्याला प्राप्त होतात. ब्राह्मणांनी आपला चरितार्थ चालवण्यासाठी किंवा उदरनिर्वाह करण्यासाठी 4 प्रकारची साधने करावी असे शास्त्रांनी सांगितलेले आहे. त्यांनी यज्ञ करावा, अध्यापन करावं आणि त्यापासून त्यांना त्याचा मोबदला त्यांनी घ्यावा. शालीनपणे न मागता जे मिळेल, जे कोणी काही देतील त्यावर संतुष्ट राहावे. त्याच्यानंतर धान्य किंवा पीठ वगैरे अशी कोरडी भिक्षा मागून त्यावर त्यांनी उदरनिर्वाह करावा. किंवा शेतामध्ये पडलेले धान्याचे कण
बाजारामध्ये पडलेले धान्याचे कण वेचून त्यावर आपला निर्वाह करावा. या 4 गोष्टी शास्त्रामध्ये सांगितल्या आहेत. याचा अनुक्रम मात्र पहिल्यापेक्षा दुसरी श्रेष्ठ, दुसऱ्यापेक्षा तिसरी श्रेष्ठ, तिसऱ्यापेक्षा चौथी श्रेष्ठ असा सांगितलेला आहे. म्हणजे यज्ञ करणे आणि अध्यापन करणे आणि त्यातून मोबदला मिळवणं हे सगळ्यात कनिष्ठ सांगितलेलं आहे. न मागता जे मिळेल त्यावर उपजीविका करणे हे त्याच्यापेक्षा चांगलं म्हटलेलं आहे. कोरडी भिक्षा मागून निर्वाह करणे हे त्याच्याहीपेक्षा श्रेष्ठ सांगितलं आहे. आणि शेतात पडलेले किंवा बाजारात पडलेले धान्य कण वेचून त्याच्यावर निर्वाह करणे हे सर्वात श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. कनिष्ठ वर्णांच्या पुरुषाने वरिष्ठ वर्णाच्या वृत्तीचा अवलंब करू नये. क्षत्रियांना दान घेण्याचा अधिकार नाही, परंतु बाकीच्या 5 गोष्टी करू शकतात. कोणत्याही वृत्तीचा आश्रय घ्यावा, परंतु श्वान वृत्तीने वागू नये, कुत्र्यासारखं वागू नये. आपल्यापेक्षा कनिष्ठ वर्णाची सेवा करणे याला श्वान वृत्ती असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून ब्राह्मणाने कधीही क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांचं कर्तव्य करू नये. क्षत्रियाने वैश्य आणि शूद्रांचं काम करू नये, वैश्याने शूद्रांचं काम करू नये. याला शास्त्राने श्वान वृत्तीने वागणे असं म्हटलेलं आहे. निंद्य वृत्तींचा कोणीच आश्रय करू नये. ब्राह्मण, वेद आणि राजा हे सर्व देवमय आहेत. शम, दम, तप, पावित्र्य, संतोष, क्षमा, सरळपणा, ज्ञान, दया, भगवतपरायणता आणि सत्यनिष्ठा ही ब्राह्मण असण्याची लक्षणं आहेत. उत्साह, वीरता, शौर्य, धैर्य, तेजस्विता, त्याग, क्षमा, मनोजय, ब्राह्मणांबद्दल प्रेम आणि भक्ती, इतरांवर कृपा करणे आणि प्रजेचे रक्षण करणे ही क्षत्रियांची लक्षणं आहेत. देव, गुरु आणि भगवंताबद्दल भक्ती करणे, धर्म, अर्थ, काम या 3 पुरुषार्थांचं रक्षण करणे, उद्योगशीलता, व्यापार करणे, व्यवहार सांभाळणे आणि इतरांना आवश्यक वस्तूंचा पुरवठा करणे ही वैश्यांची लक्षणं सांगितलेली आहेत. वरिष्ठ वर्णांशी नम्रतेने वागणे, पावित्र्य पाळणे, सेवा करणे, निष्कपट राहणे, चोरी न करणे, गाय व ब्राह्मणांचे रक्षण करणे आणि सर्वांची सेवा करणे ही शूद्राची लक्षणे सांगितलेली आहेत. आपल्या पतीची सेवा करणे, पती हाच परमेश्वर मानून त्याला प्रिय असणाऱ्या गोष्टी करणे, पतीला अनुकूल असणे, पतीला सदैव प्रसन्न आनंदित ठेवणे आणि नेहमी पतीच्या आज्ञेचे पालन करणे हे पतिव्रता स्त्रीचं लक्षण सांगितलेलं आहे. साध्वी स्त्री जी असते तिने घराचं झाडलोट करणे, सारवणे, स्वच्छता करणे, सडा संमार्जन करणे, रांगोळ्या काढणे
घर सुशोभित करणे, वस्त्र अलंकाराने आपले शरीर सुशोभित करणे, घरातल्या सर्व वस्तू भांडी इत्यादी स्वच्छ ठेवणे, आपल्या पतीच्या लहान मोठ्या इच्छा पूर्ण करणे, विनयाने प्रेमाने सौख्याने वागणे, आलेल्या गेलेल्या अतिथींचं स्वागत करणे, त्यांना तृप्त करणे, सत्य वचन पाळणे, पतीला प्रिय होणारं वचन बोलणे आणि पतीची सेवा करणे, वेळोवेळी जे काही मिळेल त्यामध्ये संतुष्ट राहणे, कोणत्याही वस्तूंचा लोभ न करणे, इतर स्त्रियांबरोबर तुलना न करणे, चतुरपणे आणि धर्मानुसार वागणे, कर्तव्यामध्ये तत्पर असणे, सेवेमध्ये तत्पर असणे, ही सगळी पतिव्रता स्त्रीची आणि साध्वी असणाऱ्या स्त्रीची लक्षणं सांगितलेली आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मी ज्याप्रमाणे नारायणाशी एकरूप होऊन त्याची सेवा करण्यामध्ये मग्न असते, त्याप्रमाणे आपल्या पतीला नारायण स्वरूप समजून त्याची सेवा करावी. त्यामुळे तिच्या सेवेमुळे प्रसन्न होऊन भगवंत तिच्या पतीला वैकुंठ लोकामध्ये स्थान देतो आणि पतिव्रता स्त्रीच्या सेवेमुळे पतीला भगवत स्वरूप प्राप्त होते आणि ती सुद्धा त्याच्यासह लक्ष्मीची पात्रता धारण करते. अशा प्रकारे लक्ष्मी नारायण या स्वरूपामध्ये ते आनंदाने राहतात. हे युधिष्ठिरा, या प्रकारे मी तुला धर्म म्हणजे काय, वर्णव्यवस्था म्हणजे काय, पतिव्रता साध्वी स्त्रीची लक्षणे काय, या साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. जो कोणी आपल्या या स्वाभाविक वृत्तीप्रमाणे शास्त्रामध्ये वर्णन केलेल्या या स्वधर्माच्या लक्षणांप्रमाणे आचरण करतो, या गोष्टींचं पालन करतो, तो हळूहळू वरच्या पातळीवर स्वतःची प्रगती करतो. तमोगुणाकडून तो रजोगुणाकडे वाटचाल करतो, रजोगुणाकडून तो सत्वगुणाकडे वाटचाल करतो आणि सत्वगुणाकडून तो शुद्ध सत्वगुणाकडे जातो आणि त्यानंतर तो गुणातीत होतो. धर्माचं पालन करणारा मायेच्या कचाट्यातून सुटतो. त्याचं विषयांवर असणारं प्रेम हळूहळू कमी होतं. विषयामधली उद्विग्नता त्याच्या लक्षात येते. विषय म्हणजेच विष याची अनुभूती त्याला येते आणि तो स्वतःला विषयांपासून अलिप्त ठेवू शकतो. तो भक्ती करतो, प्रेम करतो आणि भगवंताशी तन्मय होण्याचा, एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या मनातल्या वासना नाहीशा होतात, तो निर्वासन होतो. मनातल्या इच्छा नाहीशा होतात, कामना नाहीशा होतात, त्याचा वैयक्तिक स्वार्थ नाहीसा होतो. तुकाराम महाराजांनी जे म्हटलं आहे, आता उरलो उपकारापुरता, अशी त्याची अवस्था होते. तो स्वतःचा विचार करेनासा होतो. नेहमी इतरांसाठी झटावं, इतरांसाठी प्रयत्न करावा, इतरांना प्रेम द्यावं, इतरांना आनंद द्यावा, इतरांना समाधान द्यावं, इतरांना मदत करावी, परोपकार करावा, अशा भाव त्याच्या मनात येतात. या भावामध्ये तो मग्न असतो.
तो सर्वांमध्ये भगवंत पाहतो आणि भगवंताचीच आराधना करतो. त्याला स्वतःच्या आत असणारा हृदयस्थ भगवंत समजू लागतो आणि इतरांच्या मनामध्ये असणारा भगवंत, इतरांच्या हृदयामध्ये असणारा भगवंतही त्याला दिसू लागतो, कळू लागतो. जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत. सर्वाभूती भगवंत पाहण्याची त्याला सवय लागते. आणि असा तो भगवंताशी एकरूप झालेला भक्त भगवत परायण होतो, हरिभक्त परायण होतो, नारायण परायण होतो. हे युधिष्ठिरा, धर्म अर्थ काम हे 3 पुरुषार्थ ज्याने पूर्ण केले त्यालाच चौथा म्हणजे मोक्ष प्राप्त होतो. धर्माचं पालन करावं, आपल्याला आवश्यक असणारं अर्थ अर्जन करावं, पैसा मिळवावा, त्यातून आपल्याला आवश्यक असणारे भोग भोगावे. धर्म अर्थ काम. गोपाल कृष्ण भगवान की जय.